नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आपले हिंदू धर्मामध्ये पौर्णिमा तिथीला अत्यंत पवित्र आणि फलदायी मानलं गेलं आहे आणि त्यातही जेव्हा 3 वर्षातून एकदा येणाऱ्या अधिक मासात म्हणजेच पुरुषोत्तम मासामध्ये जी पौर्णिमा तिथी येते तर तिचं धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व 1000 पटीनं वाढतं. हा दुर्मिळ योग भगवान श्रीहरी विष्णू आणि धनलक्ष्मीच्या अद्भुत कृपेने जीवनातील सर्व आर्थिक संकटे दूर करण्यासाठी सर्वोत्तम मानला जातो. तसेच अधिक मासामध्ये ही येणारी पौर्णिमा केवळ धार्मिक कर्मापुरती मर्यादित नसून या दिवशी केलेले काही साधे सोपे उपाय सेवा आपल्या नशिबाचे दरवाजे उघडू शकतात आणि म्हणूनच पौर्णिमा तिथीला अनेक उपाय सेवा केल्या जातात. पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीला समर्पित तिथी असल्यामुळे या दिवशी जर उपाय केले तर माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होते आणि अधिक मासामध्ये येणाऱ्या पौर्णिमेला जर काही उपाय केले तर भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद प्राप्त होतो आणि आपल्यावरील सर्व संकट विघ्न अडचणी दूर होतात. आपल्या मुलाबाळांची प्रगती होते, भरभराट होते. मुलांच्या विवाहामध्ये जर काही अडथळे येत असतील तर ते देखील दूर होण्यास यामुळे मदत होते आणि म्हणूनच आपल्या कुटुंबावरील सर्व संकट विघ्न दूर करण्यासाठी आणि भगवान श्री हरी विष्णू माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी एका ठिकाणी आपल्याला मुठभर तांदूळ ठेवायचे आहेत, त्याची एक सेवा करायची आहे. आता हे कोणत्या ठिकाणी ठेवायचे आहेत याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. पण त्यापूर्वी चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तसेच व्हिडिओ पाहताना व्हिडिओला लाईक करायला देखील विसरू नका. तसेच असेच नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड झालेले आहे तर चॅनलला नक्की भेट द्या. तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरू नका. तर आपण आज जो उपाय पाहणार आहोत तर तो आहे तांदळाचा. अधिक मास पौर्णिमेला आपल्याला या अखंड तांदळाचा उपाय करायचा आहे. पण त्यापूर्वी आपण या तांदळाविषयी अगदी थोडक्यात महत्त्वाची माहिती जाणून घेऊया. आपल्या हिंदू धर्मामध्ये तांदळाला अक्षता असं म्हटलं जातं, म्हणजे ज्या कधीही तुटत नाहीत किंवा नष्ट होत नाहीत. कोणतीही पूजा असो किंवा शुभ कार्य असो ते अक्षतेशिवाय पूर्ण होत नाही. तांदूळ हा सुख समृद्धी, पवित्रता आणि अखंडतेचे प्रतीक मानला जातो. तसेच देवाला तांदूळ वाहिल्यानं पूजा निर्विघ्न आणि पूर्ण होण्याचं प्रतीक मानलं जातं. तसेच हे पांढरे धान्य शुद्धतेचे प्रतिनिधित्व करते. तांदळाला लक्ष्मी मातेचं स्वरूप मानलं जातं आणि देवीच्या पूजेमध्ये कलशावर आणि धान्याच्या रूपात तांदळाचा वापर केल्यानं घरात धनधान्याची कधीही कमतरता भासत नाही. तर अशा या अत्यंत पवित्र आणि माता लक्ष्मीचं स्वरूप असलेल्या माता लक्ष्मीचं प्रतीक मानल्या जाणाऱ्या अखंड तांदळाचा आपल्याला आता उपाय करायचा आहे, जाणून घ्यायचा आहे. तर उपाय करायचा आहे आपल्याला अधिक मास पौर्णिमेला सकाळी. आता काही कारणास्तव तुम्हाला सकाळी करणं शक्य झालं नाही तर तुम्ही तिन्ही सांजेच्या वेळेला म्हणजे 6:30 ते 7:30 या दरम्यान हा उपाय केला तरी देखील चालेल. तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला 1 वाटीभर अखंड तांदूळ लागणार आहेत. कुठेही तुटलेला नसावा, खंडित झालेला तांदूळ नसावा, अखंडच तांदूळ हा आपल्याला घ्यायचा आहे. कारण माता लक्ष्मीला अखंड वस्तू अत्यंत प्रिय आहेत आणि माता लक्ष्मीचं स्वरूप असलेल्या या अक्षता अखंड घ्यायच्या आहेत. त्याचबरोबर अधिक मास पौर्णिमा ही तिथी माता लक्ष्मीला समर्पित आहे आणि त्यासाठीच आपण सेवा करत आहोत. त्यासाठी अखंड तांदूळ घ्यायचे आहेत. तर या पौर्णिमेला सकाळी लवकर उठून आपल्या घराची साफसफाई करायची आहे. संपूर्ण घरामध्ये तुम्हाला हळदीचं पाणी शिंपडायचं आहे, उंबरठ्यावरती, दरवाज्यावरती. कारण यामुळे घरामध्ये जी नकारात्मकता आहे तर ती दूर होण्यास मदत होते. त्याचबरोबर माता लक्ष्मी ज्या ठिकाणी स्वच्छता साफसफाई असते तर त्या ठिकाणी नेहमी वास्तव्य करत असते. त्याचबरोबर सध्या अधिक मास सुरू असल्यामुळं उंबरठ्यावरती तुम्हाला हळदीचं लेपन करायचे आहे. त्याचबरोबर हळदीनं आणि कुंकवानं तुमच्या मुख्य दरवाज्यावरती स्वस्तिक काढायचं आहे. त्यावरती तुम्हाला थोड्याशा अक्षता चिकटवायच्या आहेत. त्यानंतर तुळशीची पूजा करून घ्यायची आहे. तुळस ही लक्ष्मी मातेचं स्वरूप आहे आणि तुळशीची पूजा करताना तुळशीला कुंकवानं लाल केलेल्या 21 अक्षता तुम्हाला अर्पण करायच्या आहेत. त्यानंतर तुळशीजवळ तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचा आहे. त्या दिव्यामध्ये देखील तुम्हाला 11 अखंड अक्षता टाकायच्या आहेत. 1 अखंड लवंग टाकायचे आहेत. 2 भीमसेनी कापराच्या वड्या टाकायच्या आहेत. चिमूटभर हळद टाकायची आहे. तर असा हा दिवा तुळशीजवळ प्रज्वलित करायचा आहे. तुळशीच्या मंत्राचा जप करायचा आहे. माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे. भगवान श्री हरी विष्णू यांचं नामस्मरण करायचं आहे. ज्या ठिकाणी भगवान श्री हरी विष्णू यांचं वास्तव्य असतं तर त्या ठिकाणी माता लक्ष्मीचं देखील नेहमी वास्तव्य असतं. तर सध्या अधिक मास सुरू आहे आणि अधिक मास हा भगवान श्री हरी विष्णू यांना समर्पित आहे आणि आपण उपाय करतोय तर तो पौर्णिमेला करतोय. पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीला समर्पित आहे आणि म्हणूनच लक्ष्मी नारायणाचा आशीर्वाद आपल्या कुटुंबाला लाभावा आणि आपल्यावरील सर्व संकट विघ्न दूर व्हावीत म्हणूनच आपण हा उपाय करत आहोत. त्यानंतर देवघरासमोर येऊन बसायचं आहे
सर्वप्रथम तर देवघरासमोर तुम्हाला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. कोणत्याही धातूचा करू शकता, कणकेचा किंवा मातीचा असेल तर अतिशय उत्तम. त्याखाली तुम्हाला एका प्लेटमध्ये थोड्याशा अक्षता ठेवायच्या आहेत, त्या देखील अखंडच असाव्यात. त्यानंतर त्यावरती तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. या दिव्यामध्ये देखील तुम्हाला अखंड 11 अक्षता टाकायच्या आहेत. एक लवंग, 2 भीमसेनी कापराच्या वड्या आणि चिमूटभर हळद असा दिवा प्रज्वलित करायचा आहे. कोणतीही सेवा, कोणताही उपाय करताना अग्निदेवतेला साक्षी मानूनच करायला हवा, तरच आपण केलेल्या सेवेचं आपल्याला अधिक पटीनं फळ प्राप्त होत असतं. त्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरातील देवी देवतेंची विधिवत पूजा सेवा करून घ्यायची आहे. आपल्या कुलदेवतेचं नामस्मरण करायचं आहे, इष्टदेवतेचं नामस्मरण करायचं आहे. त्यानंतर आपल्याला जी तांदळाची सेवा करायची आहे तर ती करायची आहे. आता तुमच्या घरामध्ये, देवघरामध्ये जर माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर तिला तुम्हाला अभिषेक करून घ्यायचा आहे. तुम्ही त्याचबरोबर बाळकृष्णाच्या मूर्तीलाही अभिषेक करून घ्यायचा आहे. हे अभिषेक करत असताना हळदीच्या पाण्याने तुम्हाला अभिषेक करायचा आहे आणि हे पाणी देखील संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे. कुटुंबातील व्यक्तीने थोडं थोडं हे पाणी घ्यायचं आहे. उरलेलं पाणी तुम्ही तुळशीत न घालता तुम्ही कोणत्याही इतर कुंडीमध्ये अर्पण करू शकता, परंतु तुळशीला हे पाणी घालायचं नाही. अभिषेक झाल्यानंतर माता लक्ष्मीची मूर्ती तुम्हाला एका ताटामध्ये ठेवायची आहे आणि आपण ज्या अखंड अक्षता घेतलेल्या आहेत वाटीमध्ये, तर त्यातील 108 वेळा या अक्षता तुम्हाला माता लक्ष्मीवरती अर्पण करायच्या आहेत. आता अर्पण करत असताना ओम श्री महालक्ष्मी नमो नमः या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे किंवा तुम्हाला कोणताही माता लक्ष्मीचा जो मंत्र जप येत असेल तर तो तुम्हाला करायचा आहे. आणि ते करत करत 108 वेळा तुम्हाला हे जे तांदूळ आहे तर ते चिमूट तांदूळ तुम्हाला या माता लक्ष्मीच्या मूर्तीवरती अर्पण करायचे आहेत. ज्याप्रमाणे आपण कुंकुमार्चन करतो तर त्याचप्रमाणे तुम्हाला हे तांदूळ या मूर्तीवरती अर्पण करायचे आहेत. आता जर तुमच्या देवघरामध्ये जर मूर्ती नसेल आणि जर माता लक्ष्मीचा फोटो असेल तर त्या फोटोजवळ देखील तुम्ही अशाच प्रकारे 108 वेळा हे अखंड तांदूळ अर्पण करायचे आहेत. या फोटोला, या प्रतिमेला तुम्हाला अभिषेक करायचा नाही, फक्त तिची धूपदीप दाखवून विधिवत हळदी कुंकू अक्षता फुलं वाहून पूजा करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला ही सेवा करायची आहे. त्यानंतर तुम्हाला 108 वेळा हे अखंड तांदूळ या माता लक्ष्मीला अर्पण करायचे आहेत. आता 108 वेळा जप करताना तुम्हाला जर अवघड जात असेल तर तुम्ही जपमाळेने जप केला किंवा एखादं जाडसर कडधान्य घेऊन 108 वेळा मोजून जरी तुम्ही हा जप केला तरी देखील चालेल. 108 वेळा माता लक्ष्मीचं नामस्मरण झाल्यानंतर तुम्हाला भगवान श्री हरी विष्णूचं, तुमची जी कुलदेवता आहे तर तिला कधीही विसरायचं नाही. तिचं, तुमच्या इष्टदेवतेचं नामस्मरण करायचं आहे. जी तुम्हाला मंत्र जप येत असेल तर तो करायचा आहे. श्री महालक्ष्मी अष्टकम किंवा स्तोत्रमचं पठण करायचं आहे, कनकधारा स्तोत्र पठण करायचं आहे किंवा तुम्ही श्रवण केलं तरी देखील चालेल. आणि अशा ह्या अक्षता तुम्हाला अभिमंत्रित करायच्या आहेत. त्यानंतर या अक्षतांवरती तुम्हाला 2 अखंड लवंगा ठेवायच्या आहेत. ज्या ठिकाणी आपण या अक्षता अर्पण केलेल्या आहेत 108 चिमूट, तर त्यावरती 2 अखंड लवंगा आणि 1 रुपयाचं नाणं ठेवायचं आहे आणि 1 सुपारी ठेवायची आहे. आणि या वस्तू तुम्हाला त्याच ठिकाणी ठेवायच्या आहेत. धूपदीप दाखवायचा आहे. ज्याप्रमाणे माता लक्ष्मीची पूजा करतो तर त्याप्रमाणे तुम्हाला या तांदळाची पूजा करायची आहे, सेवा करायची आहे. त्यानंतर ज्या ठिकाणी आपल्या जवळपास भगवान भोलेनाथांचं मंदिर आहे तर त्या ठिकाणी जायचं आहे. उरलेल्या ज्या अक्षता आहेत आपण ज्या घेतलेल्या त्यातील, तर त्या जाऊन तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायच्या आहेत. सर्वप्रथम तुम्हाला शिवपूजा करून घ्यायची आहे, शिवलिंगावर अभिषेक करून घ्यायचा आहे. त्यानंतर हे जे आपण तांदूळ आणलेले आहेत तर ते मुठभर तांदूळ आपल्या हातामध्ये घ्यायचे आहेत, उजव्या हातामध्ये. त्यानंतर ओम नमः शिवाय या मंत्राचा तुम्हाला 108 वेळा जप करायचा आहे आणि हे तांदूळ अभिमंत्रित करून तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचे आहेत. त्यानंतर तुमच्या मनामध्ये ज्या काही इच्छा मनोकामना असतील तर त्या भगवान भोलेनाथांना सांगायच्या आहेत. मुलांच्या शिक्षणानिमित्त असतील, नोकरीनिमित्त असतील, घरामध्ये कोणी आजारी पडत असेल, पैसा टिकत नसेल, जे काही तुमच्या मनामध्ये असेल तर ते तुम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे. त्यानंतर बाहेर आल्यानंतर म्हणजेच शिव मंदिराच्या बाहेर आपल्याला नंदी पाहायला मिळतो, तर त्या नंदीच्या कानामध्ये तुमची पुन्हा एकदा काही इच्छा मनोकामना असेल तर ती तुम्हाला या नंदीच्या कानामध्ये सांगायची आहे. कारण नंदी हा भगवान भोलेनाथांचं वाहन आहे, दूत आहे आणि तुम्ही तुमची काही अडचण या नंदीच्या जर कानामध्ये सांगितली तर ते भगवान भोलेनाथांपर्यंत पोहोचवण्याचं काम हा नंदी करत असतो. आणि त्यामुळे पुन्हा एकदा तुम्हाला नंदीच्या कानामध्ये देखील तुमची अडचण सांगायची आहे. त्यानंतर आपल्याला संध्याकाळी 3 सांजेच्या वेळेला देखील पुन्हा आपण ज्या ठिकाणी माता लक्ष्मीची पूजा केलेली आहे, अखंड अक्षता अर्पण केलेले आहेत, तर त्याची पूजा सेवा करायची आहे. तुळशीजवळ दिवा प्रज्वलित करायचा आहे. तुळशीजवळ दिवा प्रज्वलित करताना मी अगोदर सांगितलं त्याप्रमाणे आसनच करायचं आहे आणि आसनावर दिवा प्रज्वलित करायचा आहे. मग तुम्ही अखंड तांदूळ ठेवू शकता, थोडेसे गहू ठेवले तरी देखील चालतील किंवा मग तुम्ही फुलांच्या पाकळ्यांवरती हा दिवा प्रज्वलित करू शकता. दिवा प्रज्वलित करताना त्यामध्ये अखंड 11 अक्षता टाकायच्या आहेत आणि दुसऱ्या दिवशी हे जे तांदूळ आहेत किंवा गहू आहेत तर ते आपल्या धान्याच्या डब्यामध्ये तुम्हाला टाकायचे आहेत. त्यानंतर या पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी आपल्याला हे जे आपण माता लक्ष्मीवरती जे
अखंड अक्षदा 108 वेळा अर्पण केलेल्या आहेत तर त्या घ्यायच्या आहेत. 1 रुपयाचं जे नाणं आहे तर ते तुम्हाला तांदळाच्या डब्यामध्ये टाकायचं आहे आणि तांदळाच्या डब्यामधील कधीही तांदूळ संपू द्यायचे नाहीत. ते संपण्यापूर्वीच तुम्हाला त्या तांदळाच्या डब्यामध्ये तांदूळ आणून ठेवायचे आहेत. त्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा त्यातील 21 तांदूळ मोजून घ्यायचे आहेत आणि ते 21 तांदूळ तुमच्या मुलांचा जर विवाह जमत नसेल, विवाहामध्ये जर अडचणी येत असतील तर तुमच्या मुलांच्या जवळ तुम्हाला हे 21 तांदूळ आणि एक सुपारी जी आपण घेतलेली होती तर ती सुपारी ठेवायची आहे. त्यानंतर उरलेले जे तांदूळ आहेत, जी लवंग आणि उरलेले तांदूळ आहेत तर ते तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहेत आणि त्याची एक पोटली तयार करायची आहे. लाल रंगाच्या कपड्यामध्ये तुम्हाला हे सर्व तांदूळ बांधायचे आहेत. ज्या ठिकाणी तुमच्या घरातील पैसा अडका धन ठेवता तर त्या ठिकाणी तुम्हाला ही पोटली ठेवायची आहेत. जर तुम्हाला हे तांदूळ 2 किंवा 3 ठिकाणी ठेवायचे असतील, म्हणजे जर तुमचा व्यवसाय असेल आणि व्यवसायाच्या ठिकाणी जर तुम्हाला हे तांदूळ ठेवायचे असतील तर थोडेसे तांदूळ घेऊन एखाद्या लाल रंगाच्या कपड्यामध्ये किंवा लाल रंगाच्या कागदामध्ये किंवा तुम्हाला जसे शक्य होतील तर तसे तुम्हाला हे तांदूळ ठेवायचे आहेत. तांदूळ ठेवताना त्या तांदळामध्ये पुन्हा तुम्हाला 2 अखंड लवंगा ठेवायच्या आहेत. लवंग ठेवताना त्या लवंगाचा जो पुढचा भाग आहे, फुलाचा भाग, तर तो तुम्हाला कुंकवानं लाल करून घ्यायचा आहे. त्यामध्ये 1 रुपयाचं नाणं ठेवायचं आहे, 1 सुपारी ठेवायची आहे. आता या वस्तू अभिमंत्रित केल्या नाही तरी देखील चालतील, कारण आपण ज्या अक्षदा घेतलेल्या आहेत तर त्या पूर्ण अभिमंत्रित केलेल्या आहेत. तर त्या अक्षदांसोबतच तुम्हाला या ज्या वस्तू आहेत तर त्या ठेवायच्या आहेत. व याची पोटली तयार करून तुमचा ज्या ठिकाणी व्यवसाय आहे तर त्या व्यवसायाच्या ठिकाणी तुम्ही ठेवायच्या आहेत. त्यानंतर तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायचे आहेत. तुम्ही ह्याची पोटली तयार करून तुमच्या स्वयंपाकघरामध्ये जरी बांधून ठेवली तरी देखील चालेल. त्यानंतर एक पोटली करून तुमचा घराचा जो मुख्य प्रवेशद्वार आहे, उंबरठा आहे, तर त्याच्या वरच्या आतल्या बाजूला, चौकटीच्या आतल्या बाजूला एक पोटली करून बांधायची आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला हे जे तांदूळ आपण माता लक्ष्मीवर अर्पण केलेले, ज्याचा आपण अभिषेक केला होता तांदळाचा, किंवा आपण कुंकुमार्चन करतो त्याप्रमाणे आपण माता लक्ष्मीला जे तांदूळ अर्पण केलेले होते ते अभिमंत्रित झालेले आहेत आणि ते तुम्हाला तांदूळ अशा प्रकारे तुमच्या घरामध्ये ठेवायचे आहेत. आणि तुम्हाला जर कुठेच ठेवणं जर शक्य होत नसेल तरी देखील तुम्ही तुमच्या देवघरामध्ये जर ही पोटली स्थापन केली तरी देखील चालेल. हे जे तांदूळ आहेत, अक्षदा आहेत, हे माता लक्ष्मीचं स्वरूप आहे. त्यामुळे दररोज सकाळ संध्याकाळ माता लक्ष्मीची ज्याप्रमाणे पूजा करतो, धूपदीप दाखवतो, तर त्यावेळेला तुम्हाला या अक्षदांची देखील पूजा करायची आहे. त्याचबरोबर तुमच्या जवळपास जर पिंपळाचं जर झाड असेल तर पिंपळाच्या झाडाखाली जाऊन तुम्हाला पिंपळाच्या झाडाची पूजा करायची आहे आणि 21 अखंड अक्षदा पिवळ्या केलेल्या या पिंपळाच्या झाडाला अर्पण करायच्या आहेत. पिंपळाच्या झाडाखाली तुम्हाला मोहरीचा तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. कणकेचा दिवा असावा, तो चौमुखी दिवा बनवून घ्यायचा आहे आणि या दिव्यामध्ये देखील तुम्हाला 21 किंवा 11 अखंड पिवळ्या केलेल्या अक्षदा टाकायच्या आहेत. कारण पिंपळामध्ये माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णू वास करत असतात आणि त्यामुळे तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली देखील ही सेवा करायची आहे, पूजा करायची आहे. अगदी साधी सोपी सेवा आहे, परंतु अत्यंत प्रभावी आहे. उपाय करताना तुम्हाला माता लक्ष्मीचं, भगवान श्रीहरी विष्णू, आपल्या कुलदेवतेचं नामस्मरण करायला विसरायचं नाही. जर आपली कुलदेवता जर नाराज झाली असेल तर आपल्या घरावरती, कुटुंबावरती अशा प्रकारच्या अडचणी, विघ्न येत असतात. म्हणजेच घरामध्ये पैसा टिकत नाही, कोणी ना कोणी आजारी पडतं किंवा आपल्या मुलांच्या विवाहामध्ये अडथळे येतात, शिक्षणामध्ये, नोकरीमध्ये अडथळे निर्माण होतात. आणि हे सर्व काही दूर करण्यासाठी जर आपण काही विशिष्ट तिथीला जर काही उपाय सेवा जर केल्या तर त्या विशिष्ट तिथीच्या देवी देवतेचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात आणि आपल्यावरील ही सर्व संकट, विघ्न दूर होण्यास मदत होते. आता जर तुम्हाला अधिक मास पौर्णिमेला हा उपाय करणं शक्य झालं नाही तर दर महिन्याला पौर्णिमा तिथी येत असते. त्यामुळे तुम्ही कोणत्याही पौर्णिमे तिथीला हा उपाय केला तरी चालेल, कारण पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीला समर्पित तिथी आहे. फक्त उपाय करताना माता लक्ष्मीचं, आपल्या कुलदेवतेचं, भगवान श्री हरिविष्णूंचं नामस्मरण करायला विसरू नका. तर अशा प्रकारे आपण आज अधिक मास पौर्णिमेला कोणत्या ठिकाणी मुठभर तांदूळ ठेवायचे आहेत, कोणती सेवा करायची आहे याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती जाणून घेतलेली आहे. तरी देखील तुमच्या जर काही समस्या असतील, अडचणी असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून ही महत्त्वपूर्ण माहिती सर्वांजवळ पोहोचेल आणि याची पुण्यप्राप्ती तुम्हालाच होईल. धन्यवाद.